सखी आल्यापासून सगळ्यांचं आयुष्य तिच्या भोवती फिरत होतं. मामा मामी, आजी बाबा, दीदी सगळे कितीही थकून आले तरी शेवटी तिच्याकडेच जायचे. सासरी कधीही मुक्कामी न राहिलेला माझा नवरा त्याची लेक आल्यापासून हक्काने येऊन राहत होता. बघता बघता दिवस सरले आणि दिवस आला सासरी जायचा. इतकी इमोशनल मी लग्नानंतरही सासरी जाताना झाली नव्हती जेवढी डिलिव्हरीनंतर झाले होते. आई आणि मी एकमेकींकडे जास्त बघत नव्हतो कारण आमच्या दोघींच्याही डोळ्यात खूप पाणी होतं. घरात खूप शांतता होती कारण आम्ही आज जाणार होतो. आईने सखीसाठी या सोन्याच्या बांगड्या केल्या होत्या, त्या तिला घातल्या. आई झाल्यावर आईची खरी किंमत कळते, हे खोटं नाही. मी अजूनही इमोशनली आईवर किती जास्त डिपेंडंट आहे. आई झाली तरी आईचा पदर माझ्या हातून अजिबात सुटत नव्हता, हे त्या दिवशी एकदम जाणवत होतं. आम्हाला न्यायला सखीचे पप्पा, काका आणि मामी आजी आली होती. सगळे खूप जास्त इमोशनल झाले होते, पण म्हणतात ना मुलीला सासरी जावंच लागतं. मग काय, निघालो मी आणि सखी तिच्या पप्पांच्या घरी.